जय श्रीराम मित्रांनो, उगले फिटनेस कोच मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आज खूप महत्त्वाचा विषय, जे बिगिनर असतात, जे नवीन जिम जॉईन करतात, त्यांना एक प्रश्न पडलेला असतो की जिम मध्ये जाऊन काय करायचं. कारण की भरपूर साऱ्या जिम मध्ये काय असतात, ट्रेनर हे मुलांना शिकवत नसतात. कारण की ते पीटी साठी असतात, पर्सनल ट्रेनिंग साठी ट्रेनर असतात, जनरल ट्रेनर काही काही ठिकाणी असतात. त्यामुळे त्यांना एक प्रश्न पडलेला असतो की जिम मध्ये जाऊन करायचं काय. तर त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतोय. त्यामध्ये त्यांना बिगिनर वर्कआउट कशा पद्धतीने करायचा, कमीत कमी 3 दिवस ते 7 दिवसापर्यंत, म्हणजे तुमची बॉडी पेन होते त्यासाठी, आणि बॉडीला एक हॅबिट लागते. म्हणून आता मी तुम्हाला वर्कआउट सांगणार आहे. कारण की भरपूर जण नवीन जिम जॉईन करतात, काही जण 1 महिना जिम जॉईन करतात, त्यानंतर 3-3, 4-4 महिने ते रेस्ट घेऊन घेत असतात, गॅप टाकत असतात. त्यामुळे तुम्हाला जिम मध्ये जाऊन काय करायचंय यासाठी बिगिनर वर्कआउट मी तुम्हाला सांगणार आहे, नवीन जिम जॉईन करणाऱ्या मुलांसाठी. तर सर्वात पहिले काय करायचं मित्रांनो, तुम्हाला एक वॉर्मअप करून घ्यायचा. वॉर्मअप वगैरे मी त्या गोष्टी सांगत नाही, स्ट्रेचिंग मी सांगणार नाही, पण मी डायरेक्ट तुम्हाला वर्कआउट सांगणार. तर सर्वात पहिले तुम्ही जिम मध्ये जाऊन वॉर्मअप करा. वॉर्मअप केल्यानंतर वर्कआउट स्टार्ट करा. त्यामध्ये पहिला वर्कआउट तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जम्पिंग जॅक्स करायची. या पद्धतीने मुवमेंट घेऊन घ्यायची, सर्व उभं घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, हे झालं जम्पिंग जॅक्स. याचे कमीत कमी तुम्हाला 10-10चे 5 सेट घ्यायचे. तुम्ही हळूहळू 3-4 दिवसापासून 20 रेपिटेशनचे 5 सेट घेऊ शकतात. हे झालं पहिले जम्पिंग जॅक्स. त्यानंतर दुसरं व्हेरिएशन तुम्हाला घ्यायचंय, बॉडी वेट स्क्वॉट घ्यायचा आहे. म्हणजे स्क्वॉट घ्यायचं, या पद्धतीने पोझिशन घ्यायची, चेस्ट अप ठेवायची, बॅक टाईट ठेवायची, आणि हाताची मुठे वाळलेली पाहिजे. या पद्धतीने खाली यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं दुसरा बॉडी वेट स्क्वॉट. मित्रांनो, तिसरं तुम्हाला घ्यायचं आहे. तिसऱ्या मध्ये तुम्ही पुशअप घेऊ शकतात. भरपूर जणांना पुशअप येत नाही. सूर्यनमस्कार घ्यायला पाहिजे. सूर्यनमस्कार जर घेतले आपण मित्रांनो पुशअपच्या ऐवजी, तर तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल बॉडीचा त्यामध्ये वर्कआउट होऊन जातं. पण भरपूर जणांना जमत नाही, म्हणून मी त्याचे एक व्हेरिएशन दाखवतो, पुशअपचे सुद्धा आणि सूर्यनमस्कारचे सुद्धा. सर्वात पहिले आपण सूर्यनमस्कार घेऊ. या पद्धतीने घ्यायचा. नीवर घेऊ. फुल पण येतं, पण मी नीवर दाखवतो. भरपूर जणांना फुल करता येत नाही, म्हणून नीवर आपण करू. हे माग घेऊन घ्यायचं. माग घेतलं, नी थोडे मागे करून घ्यायचं, आणि या पद्धतीने पाय गोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, त्याला एक सूर्यनमस्कार. आता याच्यानंतर पुशअप कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार. सेम पोझिशन आहे. माग घेऊन घ्यायचंय, गुडघे लागायचे, शोल्डर अप पुढे आणायचे, आणि डाऊन पोझिशनला जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, झाले सूर्यनमस्कार आणि पुशअप. पहिला व्हेरिएशन होता आपला जम्पिंग जॅक, दुसरा होता बॉडी वेट स्क्वॉट, तिसरा होता आपला मित्रांनो सूर्यनमस्कार, चौथा होता पुशअप. आता पाचवा आहे, तुम्ही ऍप्स सुद्धा घेऊ शकता. कारण की भरपूर पोरं असतात की त्यांना ऍप्स लवकर बनवायचे असतात. म्हणून बिगिनर वर्कआउट मध्ये तुम्ही ऍप्स घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, लेग रेस. मॅट टाकून घ्यायचं, झोपून घ्यायचंय, कुठलाही सपोर्ट न घेतात. हात आपले हिपच्या खाली ठेवायचे, पाय वर करायचे, आणि वरती करायचे. 70 डिग्री. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा लेग रेस तुम्ही करतात ना, तेव्हा तुमची मान ती हवेमध्ये ठेवायची. कारण की तुम्हाला तुमचे पायाचे म्हणजे दिसले पाहिजे. जितक्या प्रमाणात तुम्ही मान हवेत ठेवणार, तेवढं तुमच्या ऍप्समध्ये प्रेशर येईल. मित्रांनो, म्हणून आपला बिगिनर वर्कआउट होता. सर्वात पहिले होता जम्पिंग जॅक, दुसरा होता बॉडी वेट स्क्वॉट, तिसरा होता सूर्यनमस्कार, चौथा होता पुशअप, आणि पाचवा होता ऍप साठी क्रंचेस. म्हणजे ओव्हरऑल बॉडीचा आपण वर्कआउट करून घेतलेला आहे. मित्रांनो, नवीन जिम करण्यासाठी या कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्ही हा वर्कआउट करा. त्याच्यानंतर 8व्या ते 9व्या दिवसापासून 1 दिवस रेस्ट घ्या. 9व्या दिवसापासून तुम्ही किंवा 5व्या दिवसापासून तुम्ही तुमचं एक रेग्युलर मसल टार्गेट करायला सुरुवात करा.
मी पाचवा आणि 9वा दिवस कसा आहे ना, 3 दिवस जर तुम्ही बिगिनर वर्कआउट केला तर तुम्हाला 1 दिवस रेस्ट घ्या, 5व्या दिवसापासून करा, किंवा तुम्ही परत 4थ्या दिवशी करू शकता, 5व्या दिवसापासून रेग्युलर मसल ट्रेन करा. आणि 7 दिवस केला तर 1 दिवस तुम्हाला संडेची सुट्टी येणार आहे. त्यानंतर तुम्ही आठवड्यात झाला, त्यानंतर 9व्या दिवसापासून तुम्ही रेग्युलर मसल दिवसाला 2 मसल ट्रेन करा. तर हे झालं होतं मित्रांनो बिगिनर वर्कआउट, जे जिम नवीन जॉईन करतात त्यांच्यासाठी. म्हणून आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन नवीन माहितीसाठी, मराठी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.